शेकाप आणि ठाकरे गटातील वाद शरद पवार यांच्या मध्यस्थीने मिटणार का, की ठाकरे उमेदवार बदलणार का? आता शरद पवार माघार घेतात की उद्धव ठाकरे आपला निर्णय बदलतात हे पाहावं लागणार आहे. मित्रहो नमस्कार. महाविकास आघाडीतील अर्धवट जागा वाटप जाहीर झालेलं असलं ना तरी अंतर्गत वाद मात्र पूर्णतः संपुष्टात आलेला नाही. त्यात एका जागेवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. आता शरद पवार माघार घेतात की उद्धव ठाकरे आपला निर्णय बदलतात हे पाहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत सांगली इथल्या जागेबाबत बघा जे झालं होतं लोकसभेच्या वेळेला, आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत मिटलेलं सुद्धा नव्हतं. असाच प्रकार आता सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला इथेही झालेला आहे. सांगलीत बघा उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळं तिथली महाविकास आघाडीची एक जागा हातची गेलेली होती आणि तिथं अपक्ष असलेले विशाल पाटील हे निवडून आले होते. आता पुन्हा त्यांनी म्हणजे विशाल पाटील यांनी परत महाविकास आघाडीमलाच पाठिंबा दिला हा भाग वेगळा, पण एक हक्काची जागा तर तिथली गेली होती ना. आता त्याचीच पुनरावृत्ती सांगोल्यात होऊ लागली असल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये सांगोला मतदारसंघात दीपक आबा साळुंके पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हे साळुंके पाटील नुकतेच अजित पवार यांच्या पक्षातून ठाकरे यांच्या पक्षात आलेले आहेत. आता तसं पाहिलं तर बघा यात गैर काहीच नाही, कारण सांगोल्याची जागा पूर्वीपासूनही शिवसेनेकडेच आहे. सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत ना शहाजी बापू पाटील, हे ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनच लढलेले आहेत मागच्या वेळेला. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी इथून माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये काही चूक असायचं कारणही नाही तसं त्यांच्या दृष्टीनं पक्ष म्हणून. पण इथूनच आघाडीत संघर्षाला सुरुवात झाली. पक्ष म्हणून त्यांनी निर्णय घेतला, पण महाविकास आघाडी म्हणून वेगळंच घडलंय. महाविकास आघाडीतून सांगोलीची जागा शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे 50 वर्ष आमदार राहिलेल्या भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी सोडली जावी असा शेकापचा आग्रह आहे, नव्हे तशी मागणी आहे. आणि अर्थातच याला शरद पवार यांचं समर्थन आहे. शेतकरी कामगार पक्षानं तर बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी घोषित करून टाकलेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचेच 2 उमेदवार सध्या तरी या म्हणजे सांगोला मतदारसंघात आहेत. मग इथून महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण असणार आहे हा प्रश्न तर उपस्थित झाला. आता शेकाप मागं हटणार की उद्धव ठाकरे माघारी घेणार? सध्याच्या घडीला हे दोन्हीही अशक्य असल्याचं दिसतं आहे. मग जागेसाठी म्हणजे एका जागेसाठी महाविकास आघाडीत फूट पडणार की काय ही मोठी भीती देखील आहे. कारण शेतकरी कामगार पक्षानं या आधीच तसं जाहीर केलेलं आहे, सांगोल्याची जागा नाही मिळाली तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू. सांगोल्याच्या जागेवर महाविकास आघाडीतले घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षानं आधीपासूनच दावा केलेला आहे. ही जागा शेका पक्षाला देण्यात यावी यासाठी शरद पवार ही आग्रही आहेत. शरद पवार आणि देशमुख कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत सरसंघर्ष झाला तर देशमुखांच्या पाठीशी शरद पवार 100% उभे राहतील असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचेच नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. शेकापने या मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर ठाकरे गटाने दीपक साळुंके पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. महाविकास आघाडीत या जागेवरून संघर्ष आता सुरूच आहे. त्यात शरद पवारांच्या मध्यस्थीने काही तोडगा निघतो का हे पाहणं खूप गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षानं बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, ती शरद पवार यांच्या चर्चेनंतरच केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर 2019मध्ये ही जागा शिवसेनेनं जिंकलेली होती, त्यामुळे या जागेवर आम्ही उमेदवार घोषित केलेला आहे, त्याबाबत चर्चाही सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण आमदार रोहित पवार यांनी मात्र देशमुख यांचंच समर्थन केलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या नेत्याचं माहीत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना जवळून ओळखतो. जर उद्या तिथं
त्यांनी मला प्रचाराला बोलवलं तर मी त्या ठिकाणी नक्की जाईन, कारण 1-2 जागा अशा आहेत जिथे काही गोष्टी घडायला नको त्या घडलेल्या आहेत. तरीसुद्धा उद्धव ठाकरे सेनेतील नेते नक्कीच काही मतदारसंघाबाबत फेरविचार करतील, मोठं मन दाखवतील आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली रोहित पवार यांनी. सांगोला मतदारसंघात मागील निवडणुकीत ठाकरे सेनेकडून शहाजी बापू पाटील हे विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा हे बंड केलं त्यावेळेला शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली होती. त्यानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू होती. अर्थातच कुठलाही पक्ष हेच करणार. या मतदारसंघात 50 वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षानं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडण्यात यावी अशी शेकापची मागणी होती. पण ठाकरे गटाने या मतदारसंघात नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरे पक्षात प्रवेश केलेले हे दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली. तर शेकापनेही या मतदारसंघात बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन टाकलेली आहे. त्यांची उमेदवारी याआधीच घोषित झालेली आहे. त्यामुळे सांगोला मतदारसंघात शेकाप आणि ठाकरे गटातील वाद शरद पवार यांच्या मध्यस्थीने मिटणार का, की ठाकरे उमेदवार बदलणार का, हे पाहावे लागेल ना. सध्या तरी इथं संभ्रमाचं आणि वादाचं वातावरण आहे. त्यात शिवसेनेने जाहीर केलेले दीपक साळुंखे पाटील यांचं नाव म्हणजे एक टेक्निकल एरर, म्हणजे खरं तर शिवसेनेची ती तांत्रिक चूक असेल. त्यामुळं शिवसेना दीपक साळुंखे यांची उमेदवारी मागं घेईल किंवा मग इथं काहीतरी निर्णय होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं. आता हे काहीतरी निर्णय होईल म्हणजे काय, पण एकूण या प्रकारामुळं शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात दाखल झालेल्या दीपक साळुंखे यांचं टेन्शन मात्र नक्की वाढणार. त्यामुळं आता सांगोल्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण तर झालेलंच आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे निर्णय परस्पर भिन्न आहेत एकाच आघाडीत असून, आणि यातूनच हा संघर्ष सुरू झाला आहे. 2 दिवसात हा संघर्ष जर संपला नाही ना तर आघाडीत मोठी बिघाडी होण्याची शक्यता आहे, धोका आहे, आणि हे अगदी स्पष्ट आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवण्यावर तर ठाम आहेत आणि त्यांनी प्रचारालाही देखील सुरुवात केली आहे. मग आता पुढे काय होणार पाहूया काय होतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.